आगळी वेगळी भाजी आपण बनवणार आहोत। फारशी बनवत नाही कोणी किंवा कशी बनवायची हे माहिती नसतं। आणि ही आहेत केळफुलं। ह्याला सुपरफूड असं पण म्हणतात बरं का, कारण केळफुलामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स, अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स असतात। तब्येतीसाठी एकदम उत्तम। आणि केळफुलाच्या भाजीला आपण एक्झॉटिक भाजी असं नक्कीच म्हणू शकतो। ही केळफुलं जरा सोलणं जिकिरीचं काम असतं, वेळ खाऊ असतं, अवघड नसतं। आणि ही कशी सोलायची, ह्यातला कुठला भाग घ्यायचा, कुठला भाग टाकायचा, भाजी कशी बनवायची, ताजी केळफुलं कशी ओळखायची, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। तर आता केळफुलाबद्दल इत्थंभूत माहिती सांगते तुम्हाला। एवढी माहिती कदाचित आतापर्यंत कोणीही सांगितली नसेल, तर ही माहिती नीट जाणून घ्या, म्हणजे फुलामधला कुठला भाग घ्यायचा, कुठला भाग टाकायचा हे तुम्हाला पक्क कळेल। तर या 2 फुलांपैकी छोटं केळफुल 8 दिवसांपूर्वीचं आहे, त्यामुळे रंगाने डल आणि थोडं पिवळट पडत चाललंय। आणि हे जे मोठं केळफुल आहे ते रंगाने ब्राईट आणि लाल सुटुक्क आहे। हे तोडून 3 दिवस झालेत। दोन्ही केळफुलं फ्रीजमध्ये ठेवली होती, पण केळफुलं जास्त दिवस टिकत नाहीत, त्यामुळे केळफुल आणल्या आणल्या लगेच भाजी बनवायला घ्या। छोटं केळफुल कदाचित खराब निघेल, तर हे मोठं केळफुल सोलूया। तर केळफुलाची ही जी लाल पानं आहेत त्याला म्हणतात ब्रॅट किंवा मॉडिफाईड लीफ। जेव्हा झाडावरती फुलापासून केळ बनण्याची प्रक्रिया बंद होते, तेव्हाच हे केळफुल झाडावरनं काढलं जातं। तर हे बघा, फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा 3 दिवसामध्ये सगळ्यात बाहेरची फुलं काळपट पडायला लागली। तर भाजीसाठी ही काही कामाची नाहीत, म्हणून ही वापरणार नाहीये। आणि हे बघा, पुढची एक एक पानं जशी काढू तशी आतली फुलं सुंदर आहेत। अशी पिवळट पांढऱ्या रंगाची फुलं पाहिजेत, जी आपण भाजीसाठी वापरणार आहोत। अशी सुंदर दिसणारी पांढरी पिवळी फुलं हवेतल्या ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन प्रक्रिया होऊन पटकन काळी पडतात, त्यामुळे काढल्या काढल्याही लगेचच पाण्यात ठेवायची। शिवाय 1 तासभर पाण्यात ठेवल्यामुळे फुलाला जो काय थोडाफार चीक लागलेला असतो आणि तुरटपणा असतो तो कमी होतो। आणि अशा प्रकारे केळफुलाची सगळी फुलं काढून घेते। हे बघा, जसं एक एक पान उलगडत आपण फुलाच्या आतल्या भागापर्यंत पोहोचू, तसं पान काढायला अवघड जातं आणि ह्याच्या आतली फुलं पण कोवळी असतात। तसंच ही पानं सुद्धा कोवळी असतात, हाताने अगदी सहज तुटतात, त्यामुळे ही भाजीमध्ये वापरू शकतो। आणि केळफुलाचा हा अगदी सेंटरचा कोळा भाग असतो, त्याला बड असं म्हणतात। आणि ही कोळी बड आपण पूर्णच्या पूर्ण चिरून याची भाजी करू शकतो। ही बड आता बाजूला ठेवते। पुढच्या व्हिडिओमध्ये याची वेगळ्या प्रकारची भाजी आपण बघणार आहोत, तर पुढचा व्हिडिओ पण चुकवू नका। तर आता हे फूल व्यवस्थित उघडून यातला कुठला भाग घ्यायचा, कुठला भाग टाकायचा हे दाखवणारे, थोडक्यात फुलाचं डिसेक्शनच करणारे। भाजीसाठी फुलं निवडायची इतकी स्पष्ट क्लिअर माहिती नीट जाणून घ्या। तर हे फूल असं उघडायचं, फुलामध्ये ही जी प्लॅस्टिकी काडी दिसतीये ह्याला म्हणतात स्टाईल। आणि टाचणीच्या डोक्यासारखा हा जो गोल भाग दिसतोय ह्याला म्हणतात स्टिग्मा। तर हा स्टाईल आणि स्टिग्मा भाग शिजत नाही, म्हणून काढून टाकायचा। सगळ्यात बाहेरच्या बाजूला हा छोटा ट्रान्सपरंट पाकळीसारखा भाग दिसतोय, तो पण काढून टाकायचा, कारण तो पण शिजत नाही। हा बघा, हा स्टाईल आणि स्टिग्मा भाग तुटायला किती कठीण आहे आणि म्हणूनच तो शिजत नाही। बस, फुलातले हे 2 भाग काढले की आपलं काम झालं। आणि हे बाकीचं फूल भाजीसाठी वापरायचं। ही सोललेली फुलं मी पाण्यात ठेवली, बर्फात ठेवली, सगळे प्रयोग करून झाले। कितीही काळजी घेतली तरी केळफूल काळं ते काळच पडलंय। शेवटी थोड्या फुलांना तेल लावून ठेवलं आणि ती फुलं मात्र कमी काळी पडली। आणि तेल लावलं तरी तुरटपणा आणि चीक जाण्यासाठी फुलं पाण्यामध्ये मात्र ठेवायचीच। आणि केळफुलं निवडल्यानंतर हा टाकून द्यायचा भाग। चॅनल शेअर आणि सबस्क्राईब करून तुमचा सपोर्ट द्या। सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।